महाराष्ट्रात निकाल लागल्यावरती मी पहिल्यांदा महाराष्ट्रात असं बघितलं, सन्नाटा पसरला. इतना सन्नाटा क्यों है भाई? कोई तो जीता होगा, कोणीतरी जिंकलं असेल. ज्या प्रकारचा जल्लोष व्हायला पाहिजे होता, ज्या प्रकारची गोष्ट व्हायला पाहिजे होती, मिरवणुका काय सगळं सन्नाटा आलो. कारण लोकांमध्येच संभ्रम होता, हे काय आहे, हे कसं झालं, असा कसा निर्णय आला. माझ्याकडे एक व्यक्ती आली होती जी RSSची म्हणजे संघाशी संबंधित व्यक्ती होती. त्यांच्याही मनामध्ये मला दिसलं की त्यांनाही पटलेलं नाही. त्यांनी फार छान वाक्य बोलले ते माझ्यासमोर. मला म्हणाले, इतना सन्नाटा क्यों है भाई? कोई तो जीता होगा, कोणीतरी जिंकलं असेल की ज्याच्यातनं जल्लोष होईल. पण महाराष्ट्रामध्ये जो सन्नाटा पसरला ते कसलं द्योतक आहे. काही काही गोष्टींवरती तर विश्वासच बसू शकत नाही. हे आमच्या इथे राजू पाटील बसलेत. कुठे राजू? इथे. त्यांचं एक गाव आहे, गाव पाटलांचंच गाव, म्हणजे तिकडे त्यांनाच मतदान होतं. साधारणपणे किती 1200 लोकांचं गाव आहे ना, 1400 लोकांचं गाव आहे. या 1400 लोकांच्या गावामध्ये राजू पाटलांना किती मतं पडली असतील? अख्खं सगळं मतदान, दरवेळेला त्यांना मतदान होतं. पहिल्यांदा त्यांचे भाऊ उभे होते त्यावेळेला त्यांना मतदान झालं, ते उभे होते त्यावेळेला मतदान झालं, ज्यावेळेला ते खासदारकीला होते त्यावेळेला मतदान झालं. सगळीकडं त्या गावातनं किती मतदान झालं असेल राजू पाटलांना? किती मतं पडली असतील? एक पण नाही. अख्ख्या गावातनं एक मत नाही पडत. जी 1400च्या 1400 मतं जी दरवेळेला राजू पाटलांना पडायची, त्या गावामध्ये एक मत नाही पडत. आपल्यातला एक मराठवाड्यामधला आपला एक पदाधिकारी आहे जो तिथे नगरसेवक आहे. नगरसेवक असताना, म्हणजे नगरसेवक जेव्हा झाला त्यावेळेला त्याला त्याच्या भागातनं 5,500 मतदान आहे. 5,500 त्याच्या भागातनं. आत्ता तो विधानसभेला उभा होता, त्याला त्याच्या वॉर्डामध्ये नगरसेवक पदासाठी म्हणून त्याला 5,500 मतदान झालं होतं. आत्ता विधानसभेच्या वेळेला त्याला किती मतदान झालं असेल? विधानसभा 2,500. अनेक असे निर्णय आहेत महाराष्ट्रामध्ये झालेले की ज्याच्यावरती विश्वास, निवडून आलेल्यांचा विश्वास नाहीये. पडलेल्यांचा काय घेऊन बसलो आपण? रोज रात्री बायकोला चिपटा काढ. बाळासाहेब थोरात काँग्रेसचे नेते 7 वेळा आमदार झाले. 7 वेळा. ही 8वी टर्म होती त्यांची. 7 वेळा जो माणूस आमदारकीला 70 ते 80 हजार मताधिक्याने निवडून यायचे, ते बाळासाहेब थोरात या निवडणुकीमध्ये 10,000 मतांनी पराभव होतो. उद्या अनेक लोक बोलतील की राज ठाकरेंचा पराभव झाला म्हणून त्याच्यामुळे ते हे बोलतायत. मी काय बोलतोय? अख्खा महाराष्ट्र बोलतोय. जे निवडून आले त्यातले अनेक लोकांचे मला फोन जे आले, जे सत्तेमध्ये आले आहेत त्यांचे मला अनेकांचे फोन आले, त्यांना शॉक बसलाय.